चला सुरुवात करूया टेरेस्ट्रियल इकोसिस्टमबद्दल. टेरेस्ट्रियल इकोसिस्टम समजून घेण्याआधी जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आहे आपल्या चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा. हा पर्यावरणाचा पूर्ण चॅप्टर्स म्हणजे ऑल द पर्यावरण सिलेबस रिलेटेड टू बी द MPSC UPSC सारे चॅप्टर इथं कवर केले जाणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, दाबून टाका, म्हणजे प्रेस करून टाका बस. सो टेरेस्ट्रियल इकोसिस्टम आपण समजून घेण्याआधी इंडेक्स बघून घेऊ की आपण काय काय समजून घेणार. कारण टेरेस्ट्रियल इकोसिस्टम समजून घेण्याआधी आपल्याला महत्त्वाचं काय म्हणजे की सर्व जगामध्ये पृथ्वी तलावर कोणते कोणते फॉरेस्ट भेटतात, कसे कसे प्रकारचे असतात हे आधी समजून घ्यावं लागेल. त्यानंतर भारतामध्ये कोणते कोणते फॉरेस्ट आहे हे समजून घेऊ आपण. बघा, टुंड्रा असतो सर्वात आधी, जो सर्वात वरच्या बाजूला असतो पोलला. जसं की फॉरेस्ट संपला, जो काही फॉरेस्ट असतो, झाडं झुडपं असतात, हे संपल्यानंतर टुंड्रा हे प्रदेश येतो. आपण समजून घेणार. फॉरेस्ट इकोसिस्टम समजून, कॅनिफॉरस फॉरेस्ट समजून घेणार, टेम्परेट डेसिड्युअस फॉरेस्ट, टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट, टेम्परेट रेन फॉरेस्ट, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आणि ट्रॉपिकल सीजनल फॉरेस्ट आणि सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. एवढे प्रकार असतात फॉरेस्टचे. हे सारे प्रकार आपण समजून घेऊ. याचे सब पार्ट बी असतात, ते आपण भारतीय जे काही भारतामध्ये आहे ट्रॉपिकल म्हणजे फॉरेस्ट सिस्टम जो काही आहे फॉरेस्ट एरिया, तिथे आपण समजून घेणार आहोत. सो ज्यांनी कोणी आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलेलं आहे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. लाईक किंवा डिसलाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की लेक्चरमध्ये काय तुम्हाला बदल हवा आहे, त्याप्रकारे आपण बदल करू शकतो. एक्सेप्ट टायपिंग, कारण की टाईप इंग्लिशमध्येच राहणार आहे आणि मोस्टली वर्ड इंग्लिशचेच यूज केले जाणार आहे. कारण की UPSCच्या मुलांना बरेच असे असतात की त्यांना की इंग्लिशचे वर्ड आठवण ठेवावं लागतात. कारण की हिंदी असतो की जो की कॉम्प्लिकेशन असतो की किंवा एकदम असं अवघड जाणार तुम्हाला की हिंदी वर्ड समजून घेण्यासाठी. त्यापेक्षा इंग्लिश वर्ड खूप इझी जाणार. त्यामुळे पर्यावरणाच्या विषयामध्ये आपण इंग्लिश जास्तीत जास्त वापरणार आहोत. टायपिंगसुद्धा इंग्लिशमध्येच राहणार, पुरे नोट्स आणि स्लाईडसुद्धा. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण टुंड्रा हा प्रदेशबद्दल जाणून घेणार की टुंड्रा नेमकं काय आहे आणि त्यात कशा प्रकारचे आणि कोणते कोणते भाग पडतात हे सुद्धा आपण जाणून घेणार. आणि कुठे टुंड्रा हा प्रदेश आढळतो हे सुद्धा आपण जाणून घेऊ. सो टुंड्रा हा बॅरन लँड्स आहे. म्हणजे काय असतं की नापीक जमीन, जिथं काहीही पिकू नाही शकत असं जमीन म्हणजे टुंड्रा. म्हणजे तिथं गवतसुद्धा असं मोस्टली म्हणजे गवतसुद्धा खूप कमी प्रमाणात तिथं उगवतो. मोस्टली तो प्रदेश बर्फाच्छादितच असतो. बर्फ जो वितळल्यानंतर तिथे काही मॉसेस म्हणजे गवताचे काही प्रकार तिथे उगवले जातात. तिथे झाडं झुडपं नसतात, पूर्ण फ्लॅट एरिया असतो. जसं की तुम्ही जर चिली हा भाग बघितला जगाच्या नकाशावर, साऊथ अमेरिकेमध्ये चिली हा प्रदेश आहे, त्या एरियातसुद्धा माउंटचा जो माउंटेन आहे त्या एरियामध्ये मोस्टली भाग जो आहे बॅरन लँड आहे, बर्फाच्छादित असतो. बर्फ गेल्यानंतर तिथं पुरे म्हणजे अलग अलग प्रकारचे गवत उगवतात, मॉसेस उगवतात असे म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सायबेरियामध्ये सुद्धा जसं की सांगू इच्छितो की आर्टिक टुंड्रा एक्सटेंडेड ॲज कंटिन्यू बेल्ट बिलो द पोलर आईस, जो की पोलर आईस आहे. पोलर दोन असतात, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. त्यालाच आपण नदर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर म्हणून ओळखतो. तो पोलरच्या अगदी खालचा भाग, जिथं आईस खूप जास्त असतो त्याचा अगदी खालचा भाग जो म्हणजे टुंड्रा भाग असतो. हा कॅनडा, युरोप, रशिया, सायबेरिया आयलंड आणि आइसलँड या भागात दिसतो. फ्लोरा म्हणजे इथे फ्लोरा कोणता भेटतो, कॉटन ग्रास, सेज, विलोस अशा प्रकारचे इथे फ्लोरा भेटतात, म्हणजे झाडं झुडपं दिसून पडतात. आणि इथे प्राणी असतात, रेनडियर, मग्स, कॅरिबोस आणि स्क्वेरल हे प्राणी असतात. हे सगळ्या प्राण्यांचं जो जीवन असतो खूप लाँग लाईफ असतो, खूप अधिक काळ जगतात. मॅमल्स ऑफ द टुंड्रा रिजन हॅव अ लार्ज बॉडी. इथं मॅमल जे बी असणार, जे की रेनडियर्स असणार किंवा भालू असणार, जे काही असणार त्यांची बॉडी खूप मोठी असते. इथं टेल त्यांचा छोटा असतो, टेल म्हणजे शेपूट, आणि कानं त्यांची लहान असतात. हे बॉडी स्ट्रक्चर असण्यासाठी कारण आहे की लॉसेस ऑफ एनर्जी कमी प्रमाणात लॉस होतो. अल्पाईन टुंड्रा हा दुसरा प्रकार आहे, ज्यात हा हाय माउंटेनवर भेटतो, जे की खूप उंच. मी आधीच बोललो होतो की टुंड्रा हा हाय माउंटेनमध्ये सुद्धा भेटतो या एरियामध्ये. तर आर्टिक माउंटेन्स आर फाउंड ऑल द अल्टिट्यूड्स, देअरफॉर द अल्पाईन टुंड्रा शो द डे अँड नाईट टेम्परेचर व्हेरिएशन. बघा, माउंटेन एरियात कसं असतो की टेम्परेचर व्हेरिएशन येत असतं.
जर पूर्वेकडून सूर्य उगवला तर साऊथचा जो भाग पश्चिमेकडला जो भाग आहे तो शॅडोमध्ये येणार, म्हणजे तिथं टेम्परेचर व्हेरिएशन येणार. तिथं कमी तापमान असणार, परंतु पूर्वेकडे जास्त तापमान असणार सुरुवातीला. नंतर जेव्हा सूर्य पश्चिमेकडे वळतो तेव्हा पश्चिमेचा भाग अधिक टेम्परेचर होणार आणि पूर्वेचा भाग अधिक थंड होणार. सो हा टेम्परेचर व्हेरिएशन माउंटेन रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अल्पाईन टुंड्रा हा भागामध्ये जास्तीत जास्त आढळतो, त्यामुळे इथे झाडं झुडपं खूप कमी प्रमाणात असतात. चिलीचं उदाहरण दिलं, तुम्ही चिलीचं सर्च करू शकता इंटरनेटवर, चिली माउंटेन्स. त्या एरियात तुम्हाला सेम हा टुंड्रा दिसणार कशा प्रकारचे असतो. कॅनिफोरस फॉरेस्ट महत्त्वाचा आहे. कॅनिफोरस फॉरेस्ट जो असतो हा कोल्ड रिजनमध्ये असतो. इथं हाय रेनफॉल होतो. कोल्ड म्हणजे अगदी थंड असा भाग असतो, जसं की आपण सायबेरिया बघितलं. सायबेरिया हा रशियाचा भाग आहे, त्याला आपण सायबेरियासुद्धा म्हणतो. हा थोडा कोल्ड रिजन असतो, इथं हाय रेनफॉल होतो. आणि इथं जो स्ट्रॉंग सीजनल क्लायमेट विथ अ लॉंग विंटर अँड शॉर्ट समर असतो. नदर्न हेमिस्फिअरमध्ये नेहमी शॉर्ट विंटर असतो, सगळ्यांना माहीत आहे. आणि शॉर्ट विंटर असतो, लॉंग विंटर असतो आणि शॉर्ट समर असतो. कारण की आता सूर्य जो आहे, आता जसं की समजून घ्या की 21 जून आहे. 21 जून नंतर सूर्य जो असतो, जो उत्तरेकडे झुकलेला असतो, तो आता दक्षिणेकडे हळूहळू झुकायला लागतो. त्यामुळे उत्तरेकडे जो भाग आहे तो जास्तीत जास्त विंटरमध्ये येतो. म्हणजे थंड हवामानाचा मोसम असं म्हणू शकतो, किंवा थंड विभाग म्हणून ओळखला जातो तो जास्त काळासाठी. ठीक आहे. समर कमी असतो आणि विंटर लॉंग असतो. इथं झाडं स्प्रूस, फर्स आणि पाईन ट्रीज भेटतात. वुल्फ, रेनफॉक्स आणि स्क्वेरल या प्रकारचे प्राणीसुद्धा इथे म्हणजे पाहायला मिळतात. तर बोरेल रेन फॉरेस्ट याचं सॉईलसुद्धा कसं असतं, पॅडाझोलचं, जो की पुअर असतो, तेवढा खास नसतो इथचा सॉईल. इथे नापीक जमीन म्हणता नाही येणार, परंतु पुअर असतो, एकदम पुअर नाही म्हणता येणार. जसं की आपण टुंड्रामध्ये बघितलं, हा खूप पुअर सॉईल असतो. याच्यात मिनरल्स खूप कमी प्रमाणात असतात, कारण की मोस्ट ऑफ द टाईम हा बर्फाच्छादित असतो म्हणून. या सॉईलमध्ये ॲसिडिक प्रमाण असतो. मिनरल्स या सॉईलमध्ये जो असतो ॲसिडिक मिनरल जो असतो हा डेफिशियंट असतो, खूप कमी प्रमाणात असतो. मिनरल डेफिशियंट असतात आणि ॲसिड हा मोठ्या प्रमाणात असतो. सॉइल्स आर ॲसिडिक आणि मिनरल्स डेफिशियंट असतो. ओके, हा झाला आहे कॅनिफोरस रेन फॉरेस्ट. आठवण ठेवून घ्या, हेच नावं महत्त्वाचे आहे समोर जाऊन, कारण की MPSC असो या UPSC असो, मोस्ट ऑफ द वर्ड जे असतात ना ते इंग्लिशमध्येच असतात. मराठीत लिहिल्या गेले असले तरीही तो इंग्लिश प्रोनाऊन्सिएशनमध्येच लिहिला गेला असतो. त्यामुळे कॅनिफोरस फॉरेस्ट किंवा टुंड्रा हे छोटे छोटे वर्ड्स आहे, आठवण ठेवून घ्या, इझी जातो. एकदा तुम्हाला आठवण राहिलं की मग स्ट्रक्चरसुद्धा आठवण येऊन जाणार तुम्हाला लगेच. सो ओके, जसं की सांगितलं की मिनरल्स डेफिशियंट असतो, म्हणजे कमी प्रमाणात असतात ते मिनरल्स. आयरन झाले, जसे की याच्यामध्ये मिनरल्स म्हणजे काय पकडणार तुम्ही, आयरन्स, कॅल्शियम कार्बोनेट्स, हे सगळे जे मिनरल्स असतात. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे ॲसिड, जो की या सॉईलमध्ये मोठ्या प्रमाणात असतो, परंतु मिनरल्स नसतात. ठीक आहे. न्यूट्रिशनसुद्धा याच्यामध्ये रिच नसतो. न्यूट्रिशनसुद्धा खूप कमी प्रमाणात असतात याच्यात. आणि द प्रोडक्टिव्हिटी अँड कम्युनिटी स्टेबिलिटी ऑफ द बोरेल्स फॉरेस्ट आर द लोअर दॅन दोज ऑफ एनी अदर फॉरेस्ट इकोसिस्टम. बघा, याची प्रोडक्टिव्हिटी आणि कम्युनिटी स्टेबिलिटी हा खूप कमी म्हणजे नीट नसते बा, कारण की हा लँड जो असतो बोरेल असतो, जसं की टुंड्रा प्रदेशासारखाच असतो नियरली. ओके, यानंतर आपण बघू की टेम्परेट डिसिडियस फॉरेस्ट हा खूप महत्त्वाचा आहे. टेम्परेट डिसिडियस फॉरेस्ट
आय होप तुम्हाला कॅनिफोरस फॉरेस्ट समजलं असेल. याच्यामध्ये कोणते कोणते काय काय असतात. मी झाडांची नावंसुद्धा दिली, प्राणी कोणते कोणते आढळतात हे सांगितले. सॉईल कोणत्या प्रकारचा असतो, पॅडेझोल्स असतो आणि खूप पुअर्स असतो. या सॉईलमध्ये ॲसिड जास्त असतो आणि न्यूट्रिशन आणि मिनरल्स हे दोन्हीही प्रमाण कमी असतात. एवढं आठवण ठेवा तुम्ही, सफिशियंट असणार. यापेक्षा डीप जाणार नाही. जात असेल तर तुम्ही मागील वर्षीचे क्वेश्चन पेपर उचलून बघा की यापेक्षा डीप विचारलं आहे का. त्यानंतर तुम्ही कॉमेंट करू शकता. एक्झॅक्टली. आता आपण समोर बघू. टेम्परेट डिसिडियस फॉरेस्ट कॅरेक्टराइज बाय द मॉडरेट क्लायमेट आणि ब्रॉड लिव्स deciduous trees which shed their leaves in falls are the bear over the winter and grow in new foliage in the spring. बघा विंटरमध्ये ना, विंटर जसं जसं संपून जात असते आपल्या सगळ्यांना माहीत आहे की टेम्परेट डिसिडियस फॉरेस्टचे जे लीव्स असतात म्हणजे पानं असतात ते पडून जातात. विंटरच्या एंडिंगला, विंटरच्या सुरुवातीला नाही पडत असतात, कारण की तेव्हा थंड वातावरण असतो आणि पाऊस असं लगेच संपलेला असतो. म्हणजे असं अगदी 1 महिना किंवा 15 दिवस किंवा 2 महिने असं झालेलं असते पाऊस जाऊन. तर त्या एवढ्या लवकर पानं झडत नसतात. तो जसं की भारतामध्ये सांगायचं झालं तर जानेवारीकडे, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये मोस्ट ऑफ द जेवढे बी झाडं आहेत डिसिडियसचे, पतझड झाडं आपण असं म्हणतो, की त्या सीझनमध्ये मोठी प्रमाणात पानं झडून जातात. पण स्प्रिंगमध्ये, म्हणजे स्प्रिंग म्हणजे काय, सुरुवातीला पाऊस जसं येण्याची सुरुवात होते अगदी स्टार्टिंग, तेव्हा पूर्ण पानं परत येतात. द प्रेसिपिटेशन इज द फेअरली युनिफॉर्म थ्रू आउट. बघा इथं जो प्रेसिपिटेशन असतो, पावसाचा जो प्रमाण असतो, मोस्ट ऑफ द एरिया, मोस्ट ऑफ म्हणजे अधिकाधिक एरियामध्ये युनिफॉर्म असतो, म्हणजे एकसारखा पाऊस पडतो. सो नेहमी आठवण ठेवा, डिसिडियस म्हणजे टेम्परेट डिसिडियस फॉरेस्ट जो एरिया असतो त्या एरियामध्ये मोस्ट ऑफ द जागेमध्ये समान पाऊस पडत असतो. सॉईल ऑफ द टेम्परेट फॉरेस्ट आणि पेडोझोलिकस असतो आणि फेअरली असतो. म्हणजे इथे तुम्ही ना टेम्परेट डिसिडियस फॉरेस्टच्या सॉईलमध्ये फेअरली म्हणजे इथं सांगायचं हे करताय की इथं न्यूट्रिशन अँड मिनरल्सचे प्रमाण अधिक असतात. इथे जो काही पान खाली पडत असतो जमिनीवर, तो सारे पानं कुजून जात असतात आणि त्याच पानाचे मिनरल्स किंवा न्यूट्रिशन ते जे झाड उभं असते, जो पान पाडलं आहे झाड, तोच परत कन्झ्युम केला जातो. सो या जमिनीमध्ये टेम्परेट डिसिडियस फॉरेस्टच्या एरियामध्ये तुम्ही शेती आरामसे करू शकतात. असं तो सॉईलचा प्रकार आहे. ठीक आहे. आता टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्टबद्दल बघू. हा जो टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्ट जो असतो, हा मोस्ट ऑफ द फॉरेस्ट मेडिटेरियन टाईप्स ऑफ क्लायमेट. तुम्ही जर GC लिओन वाचलं असेल तर त्यामध्ये फॉरेस्ट कोणते कोणते प्रकारचे असतात बरेच सांगितलेले आहे. जर नाही बी वाचलेलं असेल तरी काय हरकत नाही, साध्या पुस्तकांमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाणार. जर मराठीचे रीडर्स असाल तर तुम्हाला सौदी सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे सारे क्लायमेटचे प्रकार दिसून येतात. ठीक आहे. याचे कॅरेक्टर्स काय असतात म्हणजे टेम्परेट एव्हरग्रीन फॉरेस्टचे, तर हा वॉर्म असतो, ड्राय असतो या एरियात. याच्यामध्ये समरसुद्धा भेटतात आणि हा कूल मॉइस्ट विंटर असतो. याचा मॉइस्ट सगळ्यांना माहीतच असेल, मॉइस्ट मोठ्या प्रमाणात पडत असतो. कॉमनली इनहॅबिटेड बाय द लो ब्रॉड लीफ. याचे ब्रॉड लीफ्स असतात, लो असतात, अगदी जाडे नसतात, पतले असतात आणि एव्हरग्रीन ट्रीज असतात. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय म्हणजे हे जे एव्हरग्रीन फॉरेस्ट असतात हे भलेही जळून गेले तरीही परत पानं उगतात. याच्यावर तुम्ही बघितले असेल मोस्ट ऑफ द झाडं जे असतात एव्हरग्रीन फॉरेस्ट, जसं की आपल्याकडे नीम आपण मोस्ट ऑफ द पाहत असतो, ते झाड जळून सुद्धा गेला तरीही त्याचे पानं परत येतात. सो ही एक खूबी असते या एव्हरग्रीन फॉरेस्टची. हां, एक्स्ट्रीमच जळून गेला असेल म्हणजे खालून खोड वगैरे किंवा आतला भागसुद्धा मोस्ट ऑफ द जळून गेला असेल तर तो उगवणार नाही, कारण की वॉटर सप्लाय आणि न्यूट्रिशन सप्लाय जोपर्यंत होत नसतात फांद्यांना किंवा खोडाला व्यवस्थित, तोपर्यंत पानं उगू शकत नाही. सो टेम्परेट रेन फॉरेस्ट हा पाहून घेऊ. इथं रेनफॉल खूप हाय राहतो आणि फॉग जे असते व्हेरी हेवी राहतो. व्हेरी हेवी म्हणजे काय, जो फॉग तुम्ही बघत असतात, जसं की विंटरमध्ये जेव्हा तुम्ही बाहेर निघसाल 4-5 वाजता किंवा जसं की दिवस उगवण्याची वेळ
6 वाजता तुम्ही पकडू शकता. जेव्हा तुम्ही जॉगिंगला जाता तेव्हा पाहत असतात की फॉग खूप राहतो. तुम्हाला जास्तीत जास्त 30 मीटर, 40 मीटर, 50 मीटरपर्यंत दिसू शकतो. हा सिटी एरिया थोडा फॉग कमी असतो, पण तुम्ही सिटीपासून थोडी दूर बाहेर आल्यात तुम्हाला फॉग दिसून येणार खूप मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. सो इथं बायोटिक डायव्हर्सिटी जी असते खूप हाय असते. अजून इम्पॉर्टंट गोष्ट सांगू की इथं हेवी फॉग असल्यामुळे द इम्पॉर्टन्स ऑफ द सोर्स वॉटर दॅन द रेनफॉल इटसेल्फ, तो स्वतः एक रेनफॉल केल्यासारखं फॉग पडत असतो. ठीक आहे. डायव्हर्सिटी मी सांगितलं बायोटिक डायव्हर्सिटी हाय असतो इथं. अँड डायव्हर्सिटी ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल इज मच लो. म्हणजे डायव्हर्सिटी असतो पण काही प्राण्यांचे प्लांट्ससुद्धा असतात, मोठे मोठे झाडंसुद्धा असतात, परंतु काही मोजके 10च असू शकतात. परंतु तेच जर तुम्ही ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये गेला तर तिथं 10 नसणार तर 50 असणार वेगवेगळे झाडं. इथं कसं असतं 10च असणार, पण पुरी जमीन जे असतं ते पूर्ण 10 प्लांटच, म्हणजे 10 प्रकारचे जे प्लांट्स असतात तेच व्यापलेले असतात. आणि ॲनिमलसुद्धा काही मोजकेच इथं जीवन जगू शकतात. इथं कम्पेअर केलं आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आणि टेम्परेट रेन फॉरेस्टबद्दल. आता बघू अगं ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. सगळ्यांना माहिती आहे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट हा इक्वेटर जवळ येतो. इक्वेटर कुठे असतो? 0 डिग्रीवर. जर पृथ्वी गोल फिरत असेल तर पृथ्वीचे 90 डिग्री वरती आणि 90 डिग्री खाली, आणि मधला जो रेष असणार तो इक्वेटरचा रेष असणार, जो की 0चा असणार. इथं डायव्हर्सिटी खूप असते आणि कम्युनिटीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते, म्हणजे ॲनिमल्स वगैरेंची. ठीक आहे. आणि बोथ टेम्परेट आणि ह्युमिडिटी. इथं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी जर सांगायचं झालं तर जर तुम्ही जर मुंबईचे असाल तर ह्युमिडिटीचा अनुभव खूप अधिक असाल. जर तुम्ही समुद्रसपाटीच्या जवळ राहत असाल तर तुम्हाला ह्युमिडिटी म्हणजे काय हा शब्द लगेच कळू द्या. ह्युमिडिटी म्हणजे वातावरणामध्ये असं थोडंसं चिकटपणा असणे, शरीर अगदी असं लवचिक, म्हणजे कपडे सारे अंगाला असं चिपकून जातात, गरमी सुटतो, घाम सुटतो, याला ह्युमिडिटी म्हणू आपण. ठीक आहे. टेम्परेचर खूप अधिक असतो, म्हणजे घाम तर सहजच येणार टेम्परेचर जास्त असल्यामुळे. सो हा जो असतो मोस्ट ऑफ द हाय असतो किंवा याच्यापेक्षा जास्त पण असू शकतो. म्हणजे एक तर टेम्परेचर हाय असू शकतो किंवा मोर पण असू शकतो किंवा लेस असतो किंवा युनिफॉर्म असू शकतो. असे 4 प्रकारचे असू शकतात. इथं रेनफॉल म्हणजे वर्षभर पाऊस पडतो तर 200 सेंटीमीटरपर्यंत इथं पाऊस पडतो. ठीक आहे. फ्लोरा तर मी आधीच सांगितलं आहे, इथं हायली डायव्हर्सिफाय असतो. ठीक आहे. व्हेजिटेशनसुद्धा डेन्स असतो. आधी सांगले झाडं झुडपं खूप अधिक मोठ्या प्रमाणात असतात इथं. ठीक आहे. इथं सॉईल तुम्हाला सांगून देतो. इथं जो सॉईल मिळत असतो तो रेड सॉईल मिळत असतो आणि याची थिकनेस खूप जास्त असतं. ठीक असतो, म्हणजे सॉईल जाळं नसतं. सॉईलचं जी जमीन असते ती आतमध्येपर्यंत याची थिकनेस खूप जास्त असते बा, असं सांगायचं झालं. ठीक आहे. ट्रॉपिकल सीजनल रेन फॉरेस्ट हे 2 इम्पॉर्टन्स आहे. बस लेक्चर संपून जाणार, खूप मोठं नसणार, 20च मिनटाचं लेक्चर आहे. सो याच्यात जास्त काही जाणून घेण्याचं नाही आहे. ट्रॉपिकल जो सीजनल रेन फॉरेस्ट असतो तो आपल्या भारतामध्ये सुद्धा दिसून येतो, ज्याला आपण मान्सून रेन फॉरेस्ट म्हणतो. हे आपण समोर डिटेल पाहणार आहोत. इथं हेवी रेनफॉल असतो. ठीक आहे. हे साऊथ ईस्ट एशिया, सेंट्रल आणि साऊथ अमेरिका, नदर्न ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेमध्ये हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो ट्रॉपिकल सीजनल रेन फॉरेस्ट. आता सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जो असतो हा एव्हरग्रीन सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट असतो, जो की रिजन इथं हायली रेनफॉल असतो पण इथं लेस टेम्परेचर असतो. एक आठवण ठेवा, सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये रेनफॉल जरी हाय असला तरी टेम्परेचर जो असतो तो लेस असतो, म्हणजे कमी असतो, लो असतो. ठीक आहे. दोन्हीमध्ये विंटर आणि समरमध्ये. इथं झाड म्हणजे विशेष म्हणजे बाडगुळ हा एक झाड आहे जो सगळ्यात जास्त मोस्टली भेटत असतो, बाडगुळ म्हणायचा. ठीक आहे. ॲनिमल लाईफ इन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट इज व्हेरी सिमिलर. इथं जो ॲनिमल लाईफ्स आहे, प्राण्यांचं जो जीवन आहे तो व्हेरी सिमिलर असतो, एकसारखाच असतो, काही जास्त फरक नसतो. टू द रेन म्हणजे सिमिलर असण्याचं सांगण्याचं कारण म्हणजे ट्रॉपिकल जो रेन फॉरेस्ट असतो
तो सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्टच्या समान असतो. म्हणजे तिथचे ॲनिमल आणि इथचे ॲनिमल आणि इथचा जो फॉरेस्टसुद्धा आहे नियरली समान असतो, थोडाफार फरक असतो.